च्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्यामध्ये दही मिळतं. ते या लोकांनी नेलेलं नाहीये, पण क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे. मित्रांनो, सध्या मी ट्रॅव्हल करतोय जयपूरला 0970 या ट्रेननी, जी आहे बांद्रा टर्मिनस टू जयपूर स्पेशल ट्रेन. तर रात्रीचे 9 वाजलेत आणि मी आता IRCTCचा मील मागवलाय, तुम्ही पाहू शकता हे. तर मी ॲक्च्युअली त्याला जेव्हा मीलचं विचारलं त्यावेळेस त्याने मला सांगितलं की 150च मील आहे. पण मी ज्यावेळेस त्याला IRCTCचं विचारलं तर तो बोलला का हां ₹80 आहे म्हणून. तर तेच मील आता आपण मागवलंय. पण ती लोकं पूर्ण ट्रेनमध्ये 150चं मीलच विकतायत. जी लोकं त्यांना विचारत नाही त्या लोकांनी लोकं सरळच 150चं मील विकतायत. त्यात त्यांना फक्त 2 भाज्या आणि एक पापड एक्स्ट्रा मिळतोय. तर आता आपण हे पाहूया हे मील कसं आहे ते. असं काहीसं मील आहे, तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये एक लोणच्याचं पॉकेट मिळालंय. त्या व्यतिरिक्त त्यात आपण साईडला ठेवूया. त्या व्यतिरिक्त चमचा आहे, राईस आहे, त्यानंतर डाळ दिली आहे त्याने आणि ही एक मिक्स व्हेजची भाजी दिसते आणि हा आय थिंक सो रसगुल्ला आहे वाटतं. त्याच्यामध्ये दही सुद्धा असतं या ₹80च्या मीलमध्ये, ते त्याने मला नाही दिलंय. तर आता मी हे टेस्ट करतो कसं आहे ते बघतो. आणि या व्यतिरिक्त या चपात्या दिल्यात त्याने मला, जे या रॅपर्समध्येच येतात. अशा काहीशा चपात्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तर या 2 चपात्या आहेत. पण ना याच्या इथे पूर्ण कडक झाल्यात, कारण तो जो त्याचा रॅपर होता ना तो ओपन झाला होता आणि हा एवढा पार्ट बाहेर होता. तो एवढा कडक झालाय ना आता. चपात्या तशा आहेत तर चांगल्या, काय असा वेगळा वास तर नाही येते. आपण आता भाजी खाऊन बघूया. भाजी ना पाण्याची पूर्ण पातळ आहे. ते आता मी खाऊन बघतो. बिलकुल मीठ नाहीये भाजीमध्ये. डाळ आपण पाहूया आता. डाळ बऱ्यापैकी ठीक आहे. तर मित्रांनो, भाजी तर मी नाही खाणार आहे. जस्ट आता डाळ भातच चांगला वाटतोय मला त्यातला, तर डाळ भातच मी फक्त खाईन. IRCTCच्या ओव्हरऑल मीलमध्ये म्हणजे जे ₹80चं मील असतं त्याच्यामध्ये हेच असतं. फक्त याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्यामध्ये दही मिळतं. ते या लोकांनी नेलेलं नाहीये, पण क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे. डाळ भात त्यातल्या त्यात चांगला आहे. सो तेवढं तर खाईन. बिकॉज या गाडीला पॅन्ट्री नाहीये आणि नॉनस्टॉप गाडी, त्यामुळे गाडी कुठे थांबणार नाही, डायरेक्ट जयपूरला थांबणार आहे. तर आता रात्रभर भूक लागण्यापेक्षा मी डाळ भात खाऊन झोपेन. आणि एक गोष्ट नक्कीच सजेस्ट करेन, जर तुम्ही कधी नॉनस्टॉप गाडीमध्ये येत असाल ना तर स्वतःचं जेवण कॅरी करा. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं मी बँड्रावरून सुटून डायरेक्ट जयपूरलाच थांबणार आहे. त्यामुळे मी झोमॅटोच्या भरोश्यावर बसलो होतो, पण इथे कुठेच थांबणार नाही, डायरेक्ट जयपूरला थांबणार आहे. त्यामुळे झोमॅटो, स्विगी काहीच इथे चालणार नाहीये.